आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। माहितीमध्ये 4 महिला मंत्र्यांना खाते वाटप जाहीर। आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास खातं, पंकजा मुंडे पर्यावरण तर वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं देखील सांभाळणार। मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी, तर माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास राज्य मंत्रालय। माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी। भाजप 3, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यामध्ये 1 राज्यमंत्रीपद। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं पुणे विमानतळावर स्वागत। कार्यकर्ते आणि कुटुंबियांकडून माधुरी मिसाळ यांचं स्वागत। माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची लॉटरी। मुंबई विमानतळावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत। मुलगा विहंग सरनाईक आणि गळाभेट घेतली। प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्रिपदी वर्णी। मला चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, मंत्रिपदासाठी गेलेला वाघ तुमच्या सेवेसाठी आता परत आला, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मंत्रिपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कागल शहरामध्ये दाखल। हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण विभाग सांभाळणार। मुश्रीफांचं कागल शहरामध्ये जोरदार स्वागत। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचं जल्लोषात स्वागत। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये। नागपुरात अनेक मंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आशिष जयस्वाल यांचा समावेश। मंत्रिपदासाठी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची नाशिकमध्ये बॅनरबाजी। दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांचे बॅनर झळकले।